सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागात ऑपरेशन लोटस। सोलापुरात काल मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा पार। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जातात, हे काही योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बीड नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये घेणार जाहीर सभा। अजित पवारांच्या बीडमध्ये 2 प्रचार सभा पार। राज ठाकरेंसोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार, भाजप हाच खरा मुंबईचा शत्रू, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। माझी तब्येत आता सुधारतेय, थोडा वेळ लागेल, पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही, माझ्या प्रकृतीकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष, डिसेंबर पर्यंत पूर्ण बरा होऊन येईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। गुलाबराव म्हणतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार, आयोगाचं लक्ष्मी दर्शन कुठे सुरू आहे पाहावं, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला। धारावी बचाव समितीकडून 7 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय सभेचं आयोजन, राज ठाकरे, आदित्य ठाकरे सभेला उपस्थित राहणार। नगरपंचायत निवडणुकीनंतर महायुतीत पुन्हा होणार दिलजमाई, खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपापसात करणार चर्चा। बहुतांश जिल्ह्यात आमने सामने आल्यानं महायुतीतच संघर्ष निर्माण। सांगलीच्या ईश्वरपूर शहराचा विकास नाही तर या सर्वांना मला पराभव करण्याचा उद्देश, फडणवीस यांच्या सभेनंतर जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर। सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची सभा पार, शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकाच दिवशी एकाच शहरात सभा, छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये दोन्ही नेत्यांची सभा। आधी अलिबागला उमेदवार उभा करा मग बोला, सुनील तटकरे यांचं आमदार महेंद्र दळवींना आव्हान, तुमच्यावर फौजदारी गुन्हे, माझ्यावर साधी एनसी देखील नाही, सुनील तटकरेंचा आमदार महेंद्र दळवींना टोला। नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज प्रचार सभा, महादुला इथे बावनकुळे यांचा गावभेट दौरा, मौदा कामठी आणि येरखेडा इथे जाहीर सभा। शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापेमारी, भरारी पथकानं धाड टाकून झाडाझडती घेतली, झाडाझडती घेतल्यानं शिवसेना कार्यकर्ते संतप्त, शहाजी बापूंची कालची सभा संपल्यावर लगेचच छापे। निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना मोठा भगदाड पडणार, पुणे महापालिकेत 21 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती, 21 पैकी 11 जणांना भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती। मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अभियानात नागरिकांच्या समस्याचं ऑन दी स्पॉट निवारण, रास्ता पेठेत उपक्रमाचं आयोजन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रायगडात महायुतीची शक्यता नाही, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे स्पष्ट संकेत। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका, मुख्यमंत्री फडणवीसांचा 5 जिल्ह्यात झंझावाती दौरा। आम्हाला अभिमन्यूप्रमाणे घेरण्याचा प्रयत्न, मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूहात घुसायचं आणि बाहेर पडायचं, माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। भाजप हा बाटलेला पक्ष, फोडाफोडीत त्यांचं आयुष्य गेलं, मंत्री माणिकराव कोकाटेंचा हल्ला। वर्ध्यात देवळी नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलली, तर 3 वर्धा, पुलगाव आणि हिंगणघाट नगर परिषदेतील एकूण 7 जागांची निवडणूक लांबणीवर। निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाण्यावर आहे का? निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचं निवडणूक आयोगावर खोचक टीका। छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलली, पैठण, वैजापूर आणि गंगापूरच्या काही वॉर्डात मतदान स्थगित। चिखलदरा नगर परिषदमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत, भाजपकडून राजेंद्र सोमवंशी तर काँग्रेसकडून शेख अब्दुल शेख हैदर नगराध्यक्षपदासाठी मैदानात। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा, काही ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान, याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाचा निर्णय, राज्यात 22 ठिकाणी संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या।
हिंगोली नगर परिषदेतील 2 जागांची निवडणूक पुढे ढकलली. शहरातील प्रभाग क्रमांक 5B आणि 11B या 2 प्रभागातील निवडणूक पुढे. 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार. नाशिक जिल्ह्यातील 3 नगर परिषदांच्या 7 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. अपील आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे निवडणूक आयोगाचा निकाल. काही प्रभागातील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे वेगळा निर्णय. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी. आज रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता होणार. पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार. मतदार यादीतील समस्या सोडवण्यासाठी पडताळणी, सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर अंतिम तारीख. कोल्हापुरातल्या दऱ्याचे वडगाव ग्रामस्थ आक्रमक. अपुऱ्या एसटी सेवेमुळे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा संताप. संतप्त ग्रामस्थांनी अडवली एसटी. नाशिक पालिका प्रशासनाकडून नवीन झाडं लावण्याची तयारी सुरू. शीख शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15LS 15F खड्डे खोदण्याचं काम सुरू. पुण्यात सलग 4थ्या दिवशी 40हून अधिक विमान उड्डाणांना विलंब. दाट धुकं आणि विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा विमान सेवेवर परिणाम. 40हून अधिक विमानांना 1.5 ते 2 तासांचा विलंब. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांचा उत्साह शिगेला. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी. शालेय सहलीची रेलचेल. तर फोनमध्ये सिम नसल्यास ऍप्स वापरता येणार नाहीत. दर 6 तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉग आउट होणार. सायबर फसवणुकीवर आळा घालण्यासाठी निर्णय. मुंबईतील हवामानात पुन्हा मोठे बदल. मुंबई महानगर आणि उपनगरात थंडीचा तडाखा. मुंबईसह अनेक शहरांमध्ये थंडी वाढली. पहाटेच्या सुमारास कोकणातही अधिक गारवा. आजपासून रेल्वेचे नियम बदलणार. तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP. तत्काळ तिकिटांच्या नियमांत भारतीय रेल्वेकडून मोठा बदल. मुंबईतील पहिला झोपडपट्टी समूह पुनर्विकास मानखुर्दमध्ये 100 ते 150 एकरावर प्रकल्प. झोप प्राधिकरणाकडून सर्वेक्षण. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं विलंबानं. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू कामामुळे वाहतुकीवर परिणाम. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री. ऑक्टोबरच्या तुलनेत घर विक्रीत काहीशी वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी. 25 डिसेंबर पासून उड्डाणांना हिरवा कंदील. RBI कडून मिळू शकतं मोठं गिफ्ट. 2 दिवसांनी MPC बैठक. रिपोर्टमध्ये किती टक्के होणार कपात पाहणं महत्वाचं. एलिव्हेटेड रोड जुळे बोगदे. 1.2 किलोमीटरचा उड्डाण पूल. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026 मध्ये वाहतुकीसाठी सुरू होणार. एड्सवरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात. पेटंट आणि नियामक परवान्यांमुळे 2026 पर्यंत पुरवठा करण्यात अपयश. म्हाडा पुणे मंडळ सोडत 2025. आतापर्यंत 4,186 घरांसाठी 2 लाख अर्ज. अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी. विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांऐवजी 16 डब्यांची होण्याची शक्यता. जळगावच्या विकासाला 12,000 कोटींच्या रेल्वे मार्गांमुळे मिळणार गती. तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंद वार्ता. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला मुदतवाढ. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ. हिंगोलीत हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगावर औषधांचाही परिणाम होत नसल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता. बटाटा, मटार, टोमॅटो, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात घट. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्क्यांची घट. मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरात 10 टक्क्यांची वाढ. अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर. साताऱ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगाचा जोडधंदा लाभदायक. संजीवन कृषी उद्योगाचे संचालक संदीप फुंदे यांनी व्यक्त केलं मत.
रब्बी हंगामातील पीक विम्याकडे पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज. बाजारात केळी मुबलक, अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरात 70 ते 80 एकर ऊसाला भीषण आग. 70 ते 80 एकरांवरील ऊस जळून खाक. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या बळी मंदिराजवळ बर्निंग कारचा थरार. कार चालक वेळीच बाहेर पडल्यानं जीव वाचला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यापूर्वी सर्वेक्षण केलं जाणार. 2 टप्प्यात श्वानांचं सर्वेक्षण होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासन सक्रिय. पिंपरी चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या कायम. 7 महिन्यात 20,664 जणांना श्वानांचा चावा. बिहारमधून नाशिकला कुरिअरनं पाठवला ट्रिपल तलाक. विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल. पैशांसाठी विवाहितेचे दागिने घेऊन तिला घरातून बाहेर काढलं होतं. पिंपरी चिंचवडमधील दुकानातील चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर. दरोड्यात 13 तोळे सोने आणि रोख रक्कम चोरी. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी. वर्ध्यात बॅटरी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. 6 आरोपी ताब्यात. जुना पाणी चौकातील नाकाबंदीत ऑटो चालकासह 5 महिला ताब्यात. 1,35,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात सावंगी पोलिसांची मोठी कारवाई. अवैध मोहा दारूच्या अड्ड्यांवर धाडी. कारवाईत 5,02,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्यात सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आणखी 2 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.